नमस्कार केळी उत्पादक शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी खोड लागवड केली आहे. मे महिन्यातील लागवड आहे. आता जुलै महिना आहे, तर कमीत कमी दीड महिना किंवा 45 ते 50 दिवस या ठिकाणी खोड लागवडला होत आहे. तर त्या ठिकाणी टेम्परेचरचा प्रादुर्भाव असल्यामुळे या शेतकऱ्यांनी गुरु किंवा सण म्हणतात, काही ठिकाणी सण लावला होता. तो आता सण काटला आहे. तर हे सण काटल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता, आपल्या खोडांची या ठिकाणी अंतरी थांबली, पोंगा अटकला आहे, अंतरी थांबली आहे आणि पूर्ण बागेमध्ये अंतरी थांबली आहे, म्हणजे पोंगा पूर्णपणे अटकला आहे. तर हा पोंगा सरळ काढण्यासाठी आणि अंतरी वाढण्यासाठी, पान चवडं निघण्यासाठी, पान हिरवा हरितद्रव्य कायम राहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक ड्रिंचिंग किंवा एक आळवणी आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर ते कशाची करायची मित्रांनो, आपल्याला कॅल्शियम नायट्रेट 5 किलो प्रति 1000 खोडांसाठी या ठिकाणी आपल्याला वापरणं गरजेचं आहे. त्यासोबतच बोरॉन 500 ग्रॅम बोरॉन प्रति 1000 खोडांसाठी, त्यासोबतच ह्युमिक रूटमॅक्स किंवा ह्युमिक आपल्याला 500 ग्रॅम प्रति 1000 खोडांसाठी त्यांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण शेतकरी बंधूंना या ठिकाणी ड्रिंचिंग करून आपल्या केळीबागेची फळांची हे अंतरी मेंटेन करू शकता. पोगा चांगला सरळ निघण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मदत होईल आणि पानं तेवढे निघतील. पानं हिरवेगार बोरांमुळे हरितद्रव्य कायम राहील, साखरेचं प्रमाण आपल्या झाडामधलं सर्क्युलेशन चालू राहील. अशा प्रकारे आपण आपल्या फळांचं किंवा रोपांचं पोंगे टाकले असतील तर नियोजन करणे, किंवा अंतरी टाकली असतील तर अशा प्रकारे नियोजन करणे गरजेचं आहे. तर धन्यवाद शेतकरी बंधूंनो. खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.